अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या दारूबंदी गुन्ह्यातील सुमारे 47,74,000 रुपयांचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार अमरावती जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील प्रलंबित असलेला मुद्देमाल निकाली काढण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आढावा घेतला, तेव्हा दारूबंदीचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याचं समोर आलं। त्यावरून अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांना कारवाईचे आदेश दिले। राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती यांच्या सहकार्यानं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर हा मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई पार पडली। अचलपूर इथं पार पडलेल्या या कारवाई दरम्यान एकूण 546 गुन्ह्यांमधील 69,412 बाटल्या आणि 2,540 विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता। या एकूण मुद्देमालाची किंमत 47,74,000 रुपये इतकी होती। ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तसंच पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात पार पडली।